नमस्कार मंडळी, सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली. आजपासून मुलांचे स्कूल चालू झाले. CBSE बोर्ड असल्यामुळे काय लवकरच सुट्टी लागते आणि लवकरच स्कूल चालू होते त्यांची. मग इथं मस्त आहोंच्या पण डब्याची तयारी चालू होती. एका साईडला तर भाजी आणि दूध वगैरे तापायला ठेवलं होतं. भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं चला आपलं गरम पाणी वगैरे करून घ्यावं. मस्तपैकी तोंडलीची भाजी वगैरे बनवून दिली होती टिफिनसाठी त्यांना. आणि इथं छान असं एक ग्लास गरम पाणी वगैरे घेतलं. पाणी वगैरे घेऊन घेतलं, लगेच मग चपात्या वगैरे करायला लागले. कसं जरा पुण्यात असताना आरामात रुटीन होतं, इथे गुजरातला आल्यामुळे ना थोडं फास्ट रुटीन झालं सगळंच. कसं मुलांची शाळा वगैरे पण सकाळी 7चीच असते आणि इथं माझ्या चपात्या होत नाही तोपर्यंतच व्हॅनवाल्याचा फोन आला की तो खाली येऊन थांबला आहे. लगेच मग मुलांना पण घेतलं आणि व्हॅनमध्ये बसवून पाठवून दिलं स्कूलला. घरी आल्यावरती की लगेच आहोंचा टिफिन वगैरे रेडी केला, त्यांना टिफिन वगैरे भरून दिला, त्यांना बाय बाय वगैरे केलं छानपैकी. आणि 7 वाजता सगळं जिकडे तिकडे होऊन जातं, म्हणजे आहो पण ऑफिसला जातात आणि मुलं पण स्कूलला जातात. आणि सगळं घरातले कामं वगैरे आवरून घेतले पटकन. आणि सोसायटीत आहे ना योगाचे क्लासेस सुरू झालेले आहेत, त्यामुळे म्हटलं पटपट आवरून आपला पण नंबर लावावं, क्लासेसमध्ये जॉईन करावं क्लासेस वगैरे. आणि छान असं मस्त खूप भारी वाटलं, कारण पूर्ण दिवसभरातून आपण आपल्यासाठी अर्धा तास किंवा 1 तास तर नक्कीच काढू शकतो. आणि छानपैकी असं एक्सरसाइज वगैरे करून घरी आले आणि एवढं भारी वाटलं ना, लिटरली खूप मस्त वाटलं. आणि मग वरती आल्यावरती छान असा नाश्ता वगैरे केला. नाश्ता होत नाही तोपर्यंतच इथे गॅस रिडिंगसाठी माणूस आलेला होता, मग तो त्याचं काम करत होता. आणि गुजरातमध्ये कसं आहे ना, सिलेंडर नाही आहे, गॅसच्या लाईन आहेत, त्यामुळे बरं पडतं जरा. महिन्याला आपल्याला असं लाईट बिलसारखं आहे ना, गॅसचं बिल येऊन जातं आणि बरं आहे त्या सिलेंडरपेक्षा तरी. मग इथे खाली आले, मुलांचा पण स्कूलचा टायमिंग झाला होता, त्यांना घेतलं व्हॅनमधून. आणि मग वरती आलं त्यांना व्हॅनमधून घेतलं आणि लगेचच चला तर बाय. असा होता माझा आजचा दिवस. बाय.